आज मी दिवाळीचा फराळ बनवणार आहे आणि ते पण माझ्या किरकिरा लाडूला घेऊन. चला कसं बनवते ते बघू आपण. सकाळ सकाळच लाडूला झोपून पहिल्यांदा मी करंजीचं पीठ घेतलं मळून. आमच्या घरात करंजा सगळ्यांनाच खूप आवडतात, म्हणून फराळ करण्याची सुरुवात करंजा बनवण्यापासूनच केली. आणि आता लाडूला घेऊन मी फराळ बनवायची सुरुवात तर खरी केली आहे. पेपरला जाण्यासाठी कसं धाकधूक होतं तसं मनात धाकधूक होत होतं. माझ्या बाबड्याला घेऊन कोणतंही काम करायला मला कधीच कुठली अडचण आली नाही, कारण की बाबड्या माझा लहानपणापासून फारच शांत होता. पण लाडू हा वेगळाच झाला आहे. हे बघा, ज्याची भीती होती तेच झालं. लगेच उठला लाडू माझा. 7-8 करंजात झाल्या होत्या माझ्या. त्याला खेळण्यामध्ये खूप नादवायचा प्रयत्न केला, पण तो झोपेतनं उठल्यानंतर असा असतो जशी की खूप मोठी लढाई लढून आला आहे. आणि हिथंच माझा मूड ऑफ झाला सगळं फराळ करण्याचा. बघा माझं तोंड कसं लटकलंय ते लाडूला घेऊन. पण मी पण ठरवलं होतं आज भूकंप येऊ दे ना तर सुनामी येऊ दे, आज तर मी काय ना काहीतरी फराळाचं बनवूनच राहणार. म्हणून जरा वेळ लाडूला नादवलं कशाला तरी आणि घेतलं पुढचं काम करायला. लाडू तर लाडू, माझा बबड्या पण काही कमी नाहीये. मी व्हिडिओ शूट करत होते आणि त्याला मोबाईल पाहिजे होता बघायसाठी, म्हणून बसला होता मला चिटकूनच मोबाईल कडे बघत. कसा मोबाईल नाही दिला म्हणून आला मला नादवायला. मला एक कार्ड दिले आणि म्हणते मम्मी हा मोबाईल आहे, त्याने तू व्हिडिओ काढ, मला हा मोबाईल दे. म्हणून घेऊन चालला होता माझा मोबाईल. त्याला थोडस ओरडले आणि गेला मग तो खेळायला. नंतर घेतले मग करंजा तळायला. करंजा माझ्या ह्या वेळेसच्या खूपच छान झाल्या होत्या. मधुराताईंना फॉलो करून बनवल्या होत्या करंजा मी. अखेर इतक्या प्रयत्नानंतर न इतका त्रास होऊन सुद्धा थोड्या का होईना बनवल्याच मी करंजा. आणि हे दिसतंय तितकं सोपं नाही बरं का. त्यात कितीतरी वेळा लाडू उठलाय, कितीतरी वेळा त्याला झोपवलंय, कितीतरी वेळा त्याला रडवलंय आणि कितीतरी वेळा त्याला खेळवलंय. आणि त्यानंतर माझी हिंमत तर बघा, मी अर्धा किलोचं का होईना शंकरपाळीचं पीठ मळलं. आणि तितक्यात मला वाटलं लाडू उठला की काय, म्हणून गेले बघायला आतमध्ये, पण नव्हता उठला नशीब. घेतल्या मग शंकरपाळ्या करायला. शंकरपाळ्या पण मी मधुराताईंना फॉलो करूनच करत होते, त्यामुळेच यावेळेसच्या माझ्या शंकरपाळ्या ही इतक्या छान झाल्यात ना. लाडू उठल ह्या भीतीने फक्त अर्धा किलोच्या शंकरपाळ्या बनवल्यात, परत नंतर बनवेल. बघा किती छान झाल्यात, खुशखुशीत एकदम. बाकीचं फराळ पण मी लाडूला घेऊन कशी बनवते ते नक्की बघा. बाय.